आता बघा, सोयाबीन बियाणं साठवणूक, वाहतूक आणि पेरणी करताना घ्यायची काळजी फारच महत्त्वाचं आहे. बरेच वेळेस काय होतं की सगळ्यात पहिला दोष आपण शेतकरी बियाण्याला देतो की बुवा बियाणंच बोगस असेल, बियाणं खराब असेल. पण त्याच्या मागे आता आपण जर आपल्या बुस्टरचं जर उदाहरण घेतलं तर 4 वेळेस उगवण शक्ती तपासल्या जाते. डीलरला पाठवताना सुद्धा शेवटी आपण त्याची उगवण शक्ती तपासतो आणि आपल्या प्रमाणापेक्षा कमी उगवण शक्ती असेल तर ते रिजेक्ट करतो. मग एखाद्या वेळेस काय अडचण येऊ शकते, तर साठवणुकीमध्ये काही गडबड झाली का, वाहतुकीमध्ये काही गडबड झाली का, पेरणीमध्ये काही गडबड झाली का, ही गडबड व्हायला नको यासाठी या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे. साठवणूक करताना बियाण्याचं टरफल अत्यंत नाजूक असल्यामुळं विक्रेत्यांनी सुद्धा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायची. सगळ्यात महत्त्वाची पहिली, 10 बॅगपेक्षा जास्त उंची थप्पी लावू नये. कारण सोयाबीन जर आपण जास्त बॅगा ठेवल्या तर खालच्या बॅगा जे आहेत त्याच्यावर प्रेशर येतं, त्याचे दाणे फुटतात, टरफलला टिचते आणि टरफल एकदा त्याचं खराब झालं तर उगवण शक्ती येत नाही. त्यामुळे 10 पेक्षा एकावर एक जास्त बॅगा नको. दुकानदाराकडून सुद्धा खरेदी करताना तिथे पहा कशी थप्पी आहे. आपण सुद्धा घरी आणल्यानंतर बियाण्याची 10 पेक्षा वर थप्पी नको. त्यानंतर साठवणुकीची जागा ही हवेशीर व मोकळी असावी. बियाणं हे जिवंत असतं, ते श्वासोश्वास घेतं, त्यामुळं त्याला हवा खेळती राहिली पाहिजे. तिथे गर्दी नकावी, कोंदट जागा नसावी, इकडून तिकडं जागा असावी, दोन्ही बाजूनं थप्पीच्या त्या चारी बाजूनं सुद्धा हवा खेळती राहिली पाहिजे. अशा ठिकाणी विक्रेत्यांनी सुद्धा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा बियाणं साठवलं पाहिजे. साठवणूक ही कोरड्या जागी करावी. ओलसर जागा असेल, तिथे ओल असेल तर त्या बियाण्याला कोंब येऊ शकतात, त्यामुळे कोरड्या जागी करावी. साठवणुकीच्या जागी जास्त तापमान नसावे. काही टिनक एकदम खाली असतात, त्याच्यापर्यंत सोयाबीनची थप्पी लागते, ते सगळं गरम होऊन जाते. आज तापमान जर आपण पाहिलं तर सगळे रेकॉर्ड तोडले असं यावर्षी तापमान आहे. त्यामुळे जर गरम ठिकाणी आपण सोयाबीन जास्त काळ साठवलं तर तिथे सुद्धा बियाण्याची उगवण शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळं साठवणूक ही एकदम थंड तर म्हणणार नाही मी, पण हवेशीर आणि मोकळ्या जागी आपण साठवणूक केली पाहिजे. हवा खेळती राहिली पाहिजे. खिडक्या दरवाजे किमान दिवसा तरी उघडे असले पाहिजे. हे किमान विक्रेत्यांनी तरी हे आपण पाळणं गरजेचं आहे. आपले जे गोडाऊन असतात, आपल्यापैकी बरेच शेतकरी आपल्या प्लांटला येऊन गेलेले आहेत, तर आपण जे बियाणं साठवतो त्याच्या चारी बाजूनं फिरता येईल अशी जागा असते. सगळे शटर आणि खिडक्या ह्या मोकळ्या असतात, कारण हवा खेळती राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपण सुद्धा शेतकऱ्यांनी किंवा विक्रेत्यांनी बियाणं अशा ठिकाणी साठवा की तिथे हवा खेळती राहिली पाहिजे. बियाण्यावर जड वस्तू किंवा खत ठेवू नये. बऱ्याच ठिकाणी काय होतं, शेतकरी खत बियाणं सगळं सोबत आणतात. खाली बियाणं टाकलं, वरती खत टाकलं किंवा अजून काही जड वस्तू टाकल्या तर खालच्या बॅगाचं जर्मिनेशन कमी होऊ शकतं, त्यामुळं ते करू नये. वाहतुकीमध्ये आदळआपट बिलकुल करू नये. सोयाबीनची बॅग डोक्यावरून 3 वेळेस जर आदळली तर तुमचं जर्मिनेशन हे 50% खाली येऊ शकतं. 3 वेळेस जर डोक्यावरून अशी आदळली, त्यामुळं आदळआपट याची होऊ नये. टरफल नाजूक असतं, त्यामुळे ते टरफल तुटतं, त्यामुळे आदळआपट करू नका. उंचावरून बियाण्याच्या पिशव्या फेकू नका. वाहतुकीत त्यावर जड वस्तू किंवा खत वाहू नये. हे वाहतूक करताना महत्त्वाच्या गोष्टी आहे. पेरणी करताना पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती तपासा. तुमचं घरचं बियाणं असेल तरी उगवण शक्ती तपासा. बॅगचं बियाणं जर असेल आणि शंका असेल तुम्हाला कुठल्या बॅगवर किंवा नवीन कंपन्या आहेत किंवा प्रचलित कंपन्या नाही आहेत, अशा कंपनीचं सुद्धा बॅगचं बियाणं आपण जर्मिनेशन तपासणं गरजेचं आहे. ते मी कसं तपासायचं पुढं सांगतो. किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडून जमीन थंड झाल्याशिवाय पेरणी करू नका. पेरणीची घाई बिलकुल करू नका. मी आताच एक व्हिडिओ बनवला आहे. मान्सूनचं आगमन जे आहे ते त्याला म्हणजे केरळात यायला वेळ आहे, तर विनाकारण आता जो अवकाळी पाऊस पडतो किंवा वादळी पाऊस पडतो त्याच्यावर कोणीही पेरणी करू नये. 75 ते 100 मिलीमीटर म्हणजे चांगला वाहुनी पाऊस पडून जमीन थंड होईपर्यंत, कारण जमीन गरम असते. थोडासा पाऊस पडला तर वरचा थर थंड होतो, खाली गरम राहते. जर पेरणीची घाई केली तर त्याला वाफा लागतात आणि बियाणं कुजून जाते. त्यामुळे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडून जमीन थंड होईपर्यंत पेरणी करू नका. पेरणी 3 ते 5 सेंटीमीटरपेक्षा खोल करू नका. याच्यापेक्षा जास्त खोल पेरणी नको आपल्याला. बघा, 1 कांड, कारण जास्त खोल जर बियाणं पडलं तर ते उगवणार नाही. ओल आणि खोल ह्या 2 गोष्टी उगवण शक्तीसाठी फार महत्त्वाच्या आहे. बियाणं जर चांगलं असेल, योग्य ओलीत पडलं आणि योग्य खोलीवर पडलं तर उगवतं. जास्त खोल पडलं तरी उगवणार नाही, वरती पडलं तरी उगवणार नाही. ओल अर्धवट असेल, खाली गरम असेल तरी सुद्धा बियाणं उगवत नाही. ट्रॅक्टर पेरणीसाठी ड्रायव्हर प्रशिक्षित असावा. आजकाल हे ट्रॅक्टरची डिमांड खूप वाढली आहे.
त्यामुळं पेरणी शेतकरी पटकन सगळ्या गावाची पेरणी 3 दिवसाच्या आत करायचा प्रयत्न करतात. असं करू नका. पेरणी ही चांगल्या ड्रायव्हरकडून घ्या. 1 दिवस वेळ लागला तर चालतो, मात्र पेरणी ही प्रशिक्षित ड्रायव्हरकडून व्यवस्थित करून घ्या. पेरणीसोबत खत देताना बियाण्याच्या खाली पडावं. काही शेतकऱ्यांना माहीत नाही, ते खत वरती पाडतात. वरती नको, बियाण्याच्या खाली खत पडलं पाहिजे. त्याच्यावरती माती पडल्यानंतर मग ते आपोआप बियाणं वरती पडलं पाहिजे, तर त्याची इजा होत नाही. बीज प्रक्रिया ही 5 मिली 4 ते 5 मिली रिहाश, 2 ते 3 मिली जोरमेट हे बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करायची नाही. तर ह्या गोष्टी साठवणूक, वाहतूक आणि पेरणी या 3 गोष्टी सोयाबीनसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्या प्रत्येकानं आपल्या पाळल्या पाहिजे. कारण उगवणशक्ती झाली नाही तर मग सगळं डिस्टर्ब होते आणि नुकसान मोठं होऊ शकतं. त्यामुळं उगवणशक्ती तपासा आणि बाकी सगळ्या गोष्टी या